काल कटिंगला घेतलेले 4 ब्लाऊज कट करून त्यातले 2 ब्लाऊजच स्टिच करून झाले, बाकीचे 2 ब्लाऊज राहिले. आज दिवस इतका रेंगाळत गेला ना की तुम्हीसुद्धा पाहाल की नक्की काय झालं. नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. सकाळची घरातली सगळी कामं आवरून मी मस्त असे फ्रेश झाले आणि त्यानंतर काल चा जर व्लॉग तुम्ही पाहिला असेल तर त्याच्या शेवटाला मी एक 4 ब्लाऊज कटिंगला घेतले होते. त्यातलं ग्रीन कलरचं जे अस्तर होतं ते एक अस्तर कटिंग करून घेतलं प्रॉपररित्या. त्यानंतर ना आज सकाळी सकाळी नरेंद्र ऑफिसला जायच्या अगोदर त्यांना म्हटलं मला काही अस्तर्स वगैरे लागणार आहेत तर ते तुम्ही आणून द्या, नंतर ऑफिसला जा. तर त्यातले 2-3 ब्लाऊज महत्त्वाचे होते, त्याचे अस्तर आणायला सांगितले होते त्यांना, पण ते नंतर म्हटले तुला वेळ असेल तर तूच चल आणि जेवढं काही तुझं आता इतक्यात एवढ्या आठवडाभरात तुम्हाला काम करायचं आहे त्या सगळ्या कामाचं तू अस्तर वगैरे घेऊन ये, कारण ह्या वीकमध्ये तर आपल्याला सिटीमध्ये जायला पॉसिबलच नाही, जमणारच नाही आहे. कारण माझ्याकडे घरामधले सगळे सिलेक्टिव्ह अस्तर संपलेले आहेत. बेसिकली नेव्ही ब्लू कलर राहिलेला आहे की ज्याचे मी 2-2 तागे आणले होते, तर त्यातले एक 1.5 तागा संपलेला आहे, अर्धा तागा अजून आहे, म्हणजे अजून जवळजवळ 10 मीटर माझ्याकडे अस्तर अवेलेबल असेल. एका ताग्यामध्ये 20 मीटर अस्तर असतं. तर मग ठीक आहे म्हटलं, काय हरकत नाही. त्यातले 2 ब्लाऊज जे नेटचे होते त्याला सॅटिन पण आणायचं होतं. मग पुन्हा त्याचं सिलेक्शन नरेंद्रांना बऱ्याचदा जमत नाही, तर मी म्हटलं ठीक आहे. त्यानंतर एक साडीचा 1 पीस शिवायला आलेला आहे, तर त्याचासुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला यूट्यूबवरती शेअर करणार आहे. त्यानंतर एक महेश्वरी साडी होती की ज्याचं 3 महेश्वरी साड्या होत्या, 2 कस्टमरच्या वेगवेगळ्या होत्या की ज्याच्यावरचे अस्तर मला हवे होते. 2-3 नेटचे ब्लाऊज होते की ज्याला सॅटिन हवं होतं, पायपिंगचं फॅब्रिक हवं होतं. अशा बऱ्याच गोष्टी होत्या. फक्त अस्तर असले की मग ते जाऊन आणतात की दुकानदार काय करतो की ब्लाऊज पीसचं मॅचिंग बरोबर काढून देतो, पण बऱ्याचदा नेटच्या ब्लाऊजवरती सॅटिनचं मॅचिंग घेताना आपल्याला स्वतःला जावं लागतं, कारण दुकानदार व्यवस्थित देत नाही. त्यामुळे मग मी स्वतःच गेले आणि सकाळी सकाळी हे सगळं सामान आणलेलं आहे. तर बऱ्यापैकी बघा, नाही म्हटलं तरी माझं याचं बिल 750 रुपये झालं, कारण जवळजवळ 15 मीटर अस्तर झालेलं आहे. तर 15पेक्षा जास्त ब्लाऊज असतील, त्यातलं सॅटिन वेगळं, त्यानंतर बरेचसे दोरे आणले, 1-2 फॉल आणले, कारण फॉल पिकोला साड्या जास्त नसतात माझ्याकडे. असतील तर मी घेते, नसतील तर ठीकच आहे, कारण बरेचसे कस्टमर काय करतात माझ्याकडे मोस्ट ऑफ दी टाईम ब्लाऊजच घेऊन येतात, पण ब्लाऊजची क्वांटिटी पण अशी असते ना की तुम्ही विचारूच नका. तर आता आज हे 4 ब्लाऊज मला आज विचार करते की मी आज दिवसभरामध्ये पूर्ण करेल, पण बघूया होत आहेत की नाही, किती ब्लाऊज होत आहेत. तर ग्रीन कलरचं अस्तर मी जे कट करून घेतलं होतं ना, मग त्याच्यावरती तेच अस्तर मी एकावर एक 3 अस्तर ठेवलेले आहेत. बघा, ग्रे कलरचं एक अस्तर आहे, गुलाबी कलरचे 2 ब्लाऊज आहेत, असे हे 4 ब्लाऊज टोटली. म्हणजे ग्रीन कलरचं अस्तर मी ऑलरेडी कट केलेलं आहे, तर ते सोपं जातं. फॅब्रिकवरती मी कटोरी ब्लाऊजचं कटिंग करून घेतलेलं आहे आणि मग ते ठेवून जर पटापट कट करता येतं. तर असे एकाच वेळेस माझे 4ही ब्लाऊज कटिंग होऊन गेले. अस्तर कटिंग केल्यानंतर मग एक अस्तर घेऊन त्याचं जे काही मॅचिंगचं पीस होतं ते घेऊन मी मस्त असे 4ही ब्लाऊज तुम्हाला दिसत असतील, मी एकावर एक ठेवून असे कटिंग करून घेतलेले आहेत. त्यानंतर जवळजवळ आता 1 वाजत आला आहे. ओम खेळायला गेला होता खाली, त्याची क्रिकेटची मॅच होती. डोअरबेल वाजली म्हणून मी दरवाजा उघडायला गेले. मला वाटलंच तो असेल, कारण आज नरेंद्र उशिरा येणार होते, 3-3:30 वाजणार होते. त्यांनी मला कॉल करून सांगितलं होतं की जेवायला थांबू नकोस, कारण बऱ्याचदा मी जेवायला थांबते त्यांच्यासाठी 1 वाजेपर्यंत, पण आज ना ते येणार नव्हते, त्याच्यामुळे मग मला लवकर भूक लागली. तर मी 12-12:30ला जेवण करून घेतलं होतं आणि ओम नाश्ता करून मॅचला गेला होता, तर तो 2 वाजता येणार होता. पण मग मे बी त्याची मॅच लवकर संपली, त्यामुळे तो लवकर आला. मग तो आला, त्याला म्हटलं तोंड हातपाय धू, फ्रेश हो. आता मोठा व्हायला लागला आहे, त्यामुळे आता सध्या खूप सारे प्रश्न आम्हाला पडत आहेत आणि खूप गॉसिप बाहेरचं शेअर करायचं असतं. त्यामुळे सध्या त्याच्याशी मी मैत्रिणीसारखी वागते, जेणेकरून बऱ्याचशा गोष्टी तो माझ्याशी क्लिअर करतो. मॅचमध्ये काय झालं काय नाही तर 10 मिनटं आम्ही छान गप्पा मारल्या. त्याला म्हटलं उन्हातून आलाय, लगेच पाणी आणि जेवण करू नकोस, भयंकर गरमी आहे, ऊन पण खूप आहे. मग त्यानंतर मी आज हरभऱ्याच्या दाण्यांची भाजी केली होती भिजवून, पण ती काही त्याला आवडत नाही. मग तो म्हटला आई मला शिकरण करून दे. मग केळाचं शिकरण आणि चपाती असं मी त्याला जेवण दिलं आणि मी माझ्या कामाला आले पुन्हा. बऱ्याच मैत्रिणींनी कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की अशा पद्धतीने काहीतरी विचित्र
गळे वगैरे ब्लाऊजला देतात ना, टेलरचं काम वाढवून ठेवतात. तर मी काय केलं, स्लीव्जला जे होतं ना, ते स्लीव्जला मी कट केलं, पण जे गळ्याचा पार्ट होता ना तो मी स्किपच करून टाकला. मी तो घेतलाच नाही, कारण तो अशा ठिकाणी दिला होता ना की जिथे आपण ना व्यवस्थित बॅक पार्ट कट करू शकतो, त्याच्यावरती ना स्लीव्ज कट करू शकतो ना फ्रंट गळा कट करू शकतो. तर काहीच होऊ शकत नव्हतं. म्हणून मग मी काय केलं की तिथे जो बॅक पार्ट आहे तो मी स्किपच करून टाकला. तुम्हाला व्हिडिओमध्ये इथे दिसेल की मी म्हणजे पीसचा जो बॅक पार्ट आहे की त्यांनी तिथे स्टोन वगैरे दिले होते तो मी घेतलाच नाही यामध्ये, कारण ते शिवायला पण खूप डिफिकल्ट गेलं असतं आणि त्याचे स्टोन काढता काढता मला संध्याकाळ झाली असती तरी माझा एक ब्लाऊज पूर्ण झाला नसता. त्यामुळे मी टोटली ते स्किप. अशा प्रकारे माझे चारही ब्लाऊज कट करून पूर्ण झालेले आहेत. त्यानंतर एक मधुबाला अर्जंट ब्लाऊज आला होता, कस्टमरचा ब्लाऊज होता, ज्याच्यावरती मी ॲक्च्युली ह्याच मेन ब्लाऊजसाठी मी ब्लाऊजला लेस आणायची होती मला. त्याचसाठी मी खरं तर बाहेर पडले सकाळी, कारण ह्याचं मेन फॅब्रिक कस्टमरने दिलं होतं आणि अस्तर जसं मी म्हणाले तुम्हाला गोल्डन कलरचं अस्तर माझ्याकडे नेहमीच अवेलेबल असतं. ते पण मी 2 तागे आणून ठेवलेले असतात. तर ते अस्तर होतं, त्यामुळे मी तो ब्लाऊज सकाळीच कटिंग करून घेतला होता. त्यानंतर मग दाखवते मी तो शेवटी ब्लाऊज कसा स्टिच केलेला आहे. त्यानंतर मग तो मधुबाला ब्लाऊज झाल्यानंतर मग मी दुपारनंतर मग मी एक ब्लाऊज पूर्ण केला आणि त्यानंतर स्वयंपाक करता करता अर्धा ब्लाऊज पूर्ण केला. थोडंसं राहिलं होतं, मग जेवण झाल्यानंतर म्हटलं ॲटलिस्ट हा अर्धा राहिलेला ब्लाऊज तरी पूर्ण करावा, म्हणजे आजचा दिवस कारणी लागेल. ॲटलिस्ट 2 ब्लाऊज झाले म्हणून, आणि पुढचे 2 ब्लाऊज मला उद्या सकाळी फ्रेश माइंडमध्ये मला करता येतील, कारण उद्या नरेंद्र पण ऑफिसला जाणार आहे आणि ओमची पण उद्या मॅच आहे. त्यामुळे उद्या तो दुपारपर्यंत तोही नसणार आहे. त्यामुळे मग सकाळी काय लवकर घरातली कामं जर आवरली तर पुढचे 2 ब्लाऊजही होऊन जातील. ह्या हिशोबाने मी असा विचार केला आणि हाही ब्लाऊज माझा पूर्णपणे तयार झालेला आहे. मग हे 2 ब्लाऊज झालेत तर मग उद्या सकाळी मी मावशींकडे हुकलुकसाठी देईल आणि मग पुढचे 2 बनवायला घेईल. तर हा पाहू शकता मधुबाला ब्लाऊज, फ्रंट आणि बॅक दोन्हीही डीप नेक आहे आणि हा ब्लाऊज सुंदर झालेला आहे. म्हणजे मी स्वतः वेअर केला 36 मापाचा असल्यामुळे, तर तो फिटिंगला खूप छान बसला आहे. आता कस्टमरला जेव्हा देईल तेव्हा कस्टमर त्याचा रिव्ह्यू देईल मला, तरच फोटो वगैरे दिला तर मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेल. आणि आपला मधुबाला ब्लाऊजचा 15 मेपासून एक कोर्स सुरू होतो आहे की ज्यामध्ये मधुबाला पॅटर्न मी प्रोफेशनल पद्धतीने शिकवणार आहे, की ज्यामध्ये फ्रंट आणि बॅक दोन्हीही डीप गळे असणार आहेत. आणि दुसरा ब्लाऊज जो असणार आहे ज्यामध्ये बॅक बोटनेक आणि फ्रंट डीप नेक असा असणार आहे. जर तुम्हाला हा क्लास करायचा असेल ना तर तुम्ही नक्की माझ्याशी संपर्क साधा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती, किंवा आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनमध्ये हा कोर्स तुम्हाला दिसेल. ठीक आहे. जर तुम्हाला खरंच क्लास करायचा असेल ना तर तुम्ही नक्की माझ्याशी संपर्क साधा. आता हे 2 ब्लाऊज माझे राहिलेले आहेत. एक ग्रे कलरचा आहे आणि दुसरा जो आहे तो ग्रीन कलरचा आहे. आता हे 2 ब्लाऊज मी उद्या पूर्ण करणार आहे. आता मला प्रचंड झोप आलेली. चला बाय एव्हरीवन, भेटूया उद्याच्या छानशा ब्लॉगसोबत. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला बाय एव्हरीवन.